दाखला काय, पुरावा काय, त्यासाठी मी माझ्याकडे कायमस्वरूपी पुरावे ठेवतो. असं तुमच्या लेखी ज्याच्यामुळे लोक एकदम अचंबित होतात अशा कोणत्या गोष्टी तुम्ही सांगता? मी कुठलाही ग्रंथ वाचत असताना पहिल्यांदा त्या ग्रंथावर संशय व्यक्त करत असतो आणि त्रयस्थ म्हणून वाचतो की हे कुराण आहे, हे बायबल आहे, हे त्रिपिटक आहे, मग सुत्तपिटक असेल, विनय पिटक असेल, अभिधम्म पिटक असेल, मग जुना करार असेल, नवा करार असेल, हे सगळं ज्यावेळेस वाचतो मी त्यावेळेस त्रयस्थपणे वाचतो. रामायण वाचत असेल तर माझी श्रद्धा बाजूला ठेवतो आणि मग त्या रामायणामध्ये येतो. थोडक्यात एक उदाहरण आहे. ज्या वेळेस विद्युज्जीवा नावाचा, कालकेय नावाच्या एका दैत्याचा मुलगा विद्युज्जीवा, ज्याच्याशी लग्न शूर्पणखेचं झालंय, हे रावणाला मान्य नाहीये. पण आता जर आपण शूर्पणखेच्या विरोधात गेलं तर आपली कुटुंब व्यवस्था मोडेल. मोठं कुटुंब आहे म्हणून हिच्याही मनासारखं झालं पाहिजे, म्हणून त्यांनी विचार केला की हिला न दुखवता आपल्या मनासारखं व्हावं आणि हा जो मुलगा आहे विद्युज्जीवा याला आपल्या कुटुंबाच्या यादीतून बाजूला करावं, म्हणून त्यांनी एक प्रयत्न केला. एका गंधर्वांच्या युद्धात पाठवलं जिथे अज्ञानी असणारा हा मुलगा ज्यावेळेस गेला विद्युज्जीवा, तो मारला गेला. विद्युज्जीवा ज्यावेळेस मारला गेला या गोष्टीचं दुःख शूर्पणखेला झालं, आनंद रावणाला झाला. पण कालांतरानं कळाल्याच्या नंतर ते षडयंत्र रावणाला संपवायचं या हेतूने ती रावणाचा प्रतिस्पर्धी शोधू लागली. ज्यावेळेस ताटका आणि सुबाहू मारले गेले याचं प्रत्यक्षदर्शी जी व्यक्ती आहे मारीच, त्याला विचारलं, मामा कसं आहे? बाळा विचारू नकोस, कठीण आहेत, प्रचंड शक्तिशाली आहेत, युवक आहेत. कोणाच्या सोबत होते? मग विश्वामित्रांकडे. विश्वामित्रांच्या संबंधात बोलायचं ठरलं तर हे नंतर ब्रह्मर्षी आहेत, आधी क्षत्रिय आहे. क्षत्रियहून ब्राह्मण होण्यापर्यंतचा प्रवास आणि ब्राह्मणहून ब्रह्मर्षी होण्यापर्यंतचा प्रवास भलता कठीण आहे आणि त्या विषयावरती खूप मोठी एक विशेष चर्चा होऊ शकते. तर विश्वामित्र हे पक्के राजकारणी आहेत, राजकारणाचा प्रत्येक गुण त्यांच्यामध्ये आहे हे माहिती असताना शूर्पणखा त्यांना भेटते. माझे कयास आहेत, माझे तर्क आहेत. शूर्पणखा ज्यावेळेस भेटते की तुम्ही असं असं करावं, कदाचित ह्या दोघांमध्ये चर्चा होऊन विश्वामित्र राज्य विस्ताराचं धोरण कैकेयीच्या कानावर टाकतात. कैकेयी एक रचना करते आणि बऱ्याच लोकांचं आहे की ते मंथरा वगैरे ते कॅरेक्टर, माझ्या मते मंथरा कॅरेक्टर नाहीये, मंथरा ही वृत्ती आहे. मन थर, मनाचा एक स्तर आहे जो बुद्धीशी कनेक्ट असतो, ज्याला सदसद विवेक म्हणतात आणि राजकारणामध्ये बहुधा तोच वापरला जातो. भावनेला महत्व नाही, मनाचा जो भावनेशी संबंध आहे तो तोडायचा आणि बुद्धीशी जोडायचा. हे विचार करत असताना थोडंसं वेगळं वाटत असेल पण कैकेयीनं तेच केलं. कैकेयीनं ज्यावेळेस कानावरती आलं की प्रभू रामचंद्रावरती सर्वात जास्त प्रेम करणारी माता कैकेयी होती, तिला प्रचंड आनंद झाला. पण मनाचा एक स्तर म्हणतोय अजून काहीतरी प्राप्त करायचं, म्हणून ती म्हणते की प्रभू रामचंद्राने दंडकारण्यामध्ये वनवासाला जावं. वनवासासाठी इतरही ठिकाणं होती, दंडकारण्यच का? कारण दंडकारण्यामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस ताटका सुबाहू या दोघांना मारलं तर गंगेपासून तर नर्मदेपर्यंतचं जे प्रांत आहे तो प्रांत अयोध्येला कनेक्ट होतो आणि इथला महसूल अयोध्येला जातो. आता नर्मदेपासून तर कृष्णेपर्यंतचं जे प्रांत आहे हा प्रांत खरदूषण आणि त्रिशिरा याच्यावरती पूर्णतः कंट्रोल हा शूर्पणखेचा आहे. शूर्पणखा सगळीकडे फिरू शकते. तर इथे ज्यावेळेस आले तर खरदूषण आणि त्रिशिरा या तिघांचा वध केला, त्या 14,000 राक्षसांचा वध केला, तर पूर्ण कृष्णेपर्यंतचं जे पात्र जे आहे, जो प्रांत आहे तो टोटल अयोध्येला रिपोर्ट करेल. पुढे जाऊन जर कदाचित सुग्रीवाला मारलं किंवा वालीची मदत घेतली तर वाली कधीतरी आपल्याला जड भरू शकतो, म्हणून वाली हा आपल्या वाटेतला काटा आहे. वालीला नष्ट केला आणि सुग्रीव याला अंकित केलं, कारण हा दबलेलीच लोक हवी असतात, हे राजकारण आहे. म्हणून सुग्रीव रिपोर्ट करतोय आता अयोध्येला, म्हणजे हे झालं तिथून राज्य. आता कन्याकुमारीपर्यंत म्हणजे थेट सेतुबंधनपर्यंत जाऊयात. तिथून लंकेमध्ये बिभीषण गादीवरती बसवला, आता बिभीषण सुद्धा रिपोर्ट करतोय अयोध्येला आणि तिकडे भरतालाच गादीवर का बसावं? याचं कारण आहे इकडून प्रभू रामचंद्र सुरक्षा देत आहेतच, पण जो उत्तरेचा भाग आहे उत्तरेच्या भागामध्ये अगदी
पश्चिमोत्तर जो प्रांत आहे या प्रांताचा अधिपती आहे कैकय नरेश, म्हणजे भरताचा सक्का मामा. तिकडून भरताला अडचण होऊ शकत नाही. तिथून पुढे कुबेर राज्य करतोय. कुबेरानं जर काही चाल करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पूर्वेला कुशध्वज नावाचा राजा राज्य करतोय, जो भरताचा सख्खा सासरा आहे. आणि त्याच्या बाजूला जे राज्य आहे, म्हणजे आपण त्याला पूर्वोत्तर राज्य म्हणूया, त्या पूर्वोत्तर राज्यामध्ये राजा जनक राज्य करतोय. तो आपल्या जावयाला त्रास करू शकत नाही. त्याच्या पुन्हा आपण दक्षिणेला जर आलो तर रोमपाद नावाचा राजा आहे, आणि रोमपाद नावाच्या राजाला दत्तक पुत्री म्हणून शांता ही राजा दशरथानं दिलेली आहे. ही सगळी आखणी कैकेयीची आहे. या पद्धतीनं ज्यावेळेस मी रामायण सांगतो तर त्यावेळेस बुद्धिवादी लोक विचार करतात, अरे रामायणातून सुद्धा राजकारण साधता येऊ शकतं, समाजकारण साधता येऊ शकतो. आणि रामायण माझ्या दृष्टिकोनातून कुटुंब व्यवस्थेचं एक उदाहरण आहे. आता बरेचसे लोक अवतारवादात सांगतात आणि ते